नमस्कार, मी आप्पासाहेब खोत. आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे. आज मी आपल्यासमोर अबीर माती या कथासंग्रहातील कथा सांगणार आहे. सदर कथासंग्रह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्यापीठाच्या SYBAच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. याच कथासंग्रहातील कथेचं नाव गोकुळा. सारजाच्या जीवाला काळजीने घेरलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. गेले 8 दिवस झालं जाकले गावात लंपी रोगाची लागण झाली होती. गावातील 7-8 दुभत्या गायी या रोगानं होत्याच्या नव्हत्या झाल्या होत्या. 4 चौघांची दावणीची हत्तीसारखी बैल या रोगाला बळी पडलेली. बघता बघता सारा पन्हाळा तालुका ह्या रोगानं आणि या साथीनं आपल्या कवेत घेतला होता. आणि आता तर या गावात जाकलं गावात साथ आलेली. पुरं जाकलं गाव लंपीच्या रोगानं काळजीनं झुरत होतं. या रोगाची लागण होताच सरकारी यंत्रणा झाडून जागी झाली. जिल्हा परिषदेच्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील डॉक्टर गावोगावी जाऊन लसीकरण त्यांनी सुरू केलेलं. जिल्हा दूध संघातील सुद्धा डॉक्टर येऊन त्यांनी कामाला सुरुवात केली होती. तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी दूध संघातील डॉक्टरांनी लसीकरणाची मोहीम सुरू केलेली. आणि सारच काम वारणा दूध संघातून हजारो रुपयाची लस गावोगावी पुरवण्यात आली होती. आपल्या कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचं आणि राब मातीत राबणाऱ्या या कुणब्यांचं पशुधन वाया जाता कामा नये हीच या सगळ्यांची इच्छा होती. आणि म्हणूनच यंत्रणा कामाला लागली होती. गोठ्याची स्वच्छता, निकोबी खाद्याचा वापर, शुद्ध हवा पाणी, वेळच्या वेळी जनावरांना धुणं पुसणं याचं प्रबोधन करण्यात येऊ लागलं. शिवाय डास, गोचीड, तांबवा, गोमाशा यातून रोगाची लागण होते हे शेतकऱ्यांना पटवून देण्यात येऊ लागलं. गोठ्यात जंतुनाशक औषधांची फवारणी करण्यात आली. इतकंच काय, गोठ्यात सकाळ संध्याकाळी धुराटी करण्यात आली. असं सर्व प्रयोग सगळीकडेच सुरू झालं. प्रत्येकजण आपल्या पशुधनाला या संसर्गजन्य रोगापासून वाचवण्यासाठी काळजी घेऊ लागला. आणि म्हणूनच सारजा आपल्या गोकुळीला जपत होती. तिने गोकुळीला लंपीची लस टोचून घेतली. तिचा गोठा स्वच्छ होताच तिच्या गोट्यात डास, पिसवा, गोचीड, तांबवा, गोमाशा असलं काही पाहायला मिळायचं नाही. सारजा गोकुळीला लेकीसारखी सांभाळत होती. तरी तिला काळजीने घेरलं होतं. बिचारी सारजा लग्न होऊन या घरात आली. सून म्हणून नांदायला लागली. तेव्हाची गोष्ट. वर्षा 6 महिन्यात तिला कळून आलं आपला मालक साधा बोळा आहे. भाऊभाऊकी त्याला फसवतील, गोड बोलून कुठं तरी आणि कशात तरी अडकवतील. बिनायबाचा आहे. लहानाचा मोठा मामाने केला. बहीण नाही, भाऊ नाही, कुणाचाच माग पुढं आधार नाही. आपल्याशिवाय त्याला आणि त्याच्याशिवाय आपल्याला कोण आहे? आपणच त्याला सांभाळून घेतला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. लग्न झाल्यावर 4-6 महिन्यातच भावकीतली बेरकी माणसं आणि कावेबाज बायका तिच्याकडे यायच्या आणि म्हणायच्या, ह्यो असला तुझा खोळा कावरा नवरा, तुझा इथं काही शेवट लागला असं वाटत नाही बाई. तो असं कर, जा आपली माहेरला निघून. खोळी नव का तू? कशाला नांदती अशा माणसाजवळ? अशा म्हणायच्या. त्याचं कारणही तसंच होतं. कारण 1.5 एकरा जमिनीवर या ऐकांचा आणि माणसांचा डोळा होता. म्हणून साळकाया म्हाळकाया तिचं कान भरत होत्या. सारजा मात्र अंतरीची शानी होती. ती सगळ्यांनाच पुरून उरली होती. ती डगमगली नाही. खोळा कावर का असाना, आपल्या कुकवाचा धनी आहे तो. मग कोणाचा आणि कशाला आपल्याला आधार पाहिजे आणि कशाला आपल्याला भीती आहे?
तिने जिद्दीनं आणि ईर्षेनं संसार केला. दोघांनी मिळून 10 जणांचा रोजगार केला. खरं इमान सोडलं नाही. देवाने तिची परीक्षा बघितली. त्या परीक्षेत शारदा पास झाली. होय, लग्न झाल्यावर 5 वर्षांनी सुभाषचा जन्म झाला. मग तर त्या दोघांना 10 हत्तीचं बळ आलं. बघता बघता दिवस सरत गेलं. महिनं मागं पडलं. वर्षानुवर्षे सरली. अशी 18 वर्ष मुठीतून जोंधळ सांडावं तशी सरून गेली आणि मुठीतील जोंधळ्याचं पीक काळ्या वावरात मोत्यासारखं डोलत राहिलं. सुभाष आता 12वी पास झाला होता. याच वर्षी वारणा नदीवरून जाकले गावाच्या शिवारात लिफ्ट इरिगेशन येणार होती. माळामुरडांना पाणी फिरलं होतं. कुसळं उगवणाऱ्या जमिनीमध्ये आता उसासारखं पीक डोलू लागलं होतं. हिरवं सोनं माणसं डोळं भरून कौतुकानं बघत होती. कोरडवाहू जमिनी आता बागायत झाल्या होत्या. शारदाच्याही 1.5 एकरामध्ये आता पाणी आलं होतं. तिच्या बी शेतात उसाचं पीक डोलत होतं. येत्या 4-6 वर्षात आपलं बी दळिंदर दूर होईल असं तिला वाटत होतं. आता आपल्या दावणीला एखादी गाय असावी असं तिला वाटायचं. तशी तिने हालचाल सुरू केली आणि तशातच प्रकरण बी करायचं ठरवलं. पण योग दुसराच आला घडून. सुभाषला 12वीला पास झाल्यावर डी फार्मला ॲडमिशन वारल्याला मिळालं. तसं घरी पत्र आलं. सुभाषला आणि त्या दोघांनी आनंद झाला. परंतु पुन्हा एक अडचण उभी राहिली. ॲडमिशन घ्यायला 30,000 रुपये लागत होतं. आता ते भरायचं कसं, उभं करायचं. गाय याचं बाजूलाच राहिलं. पण शारदा ओळखून होती. कोणाकडे मागायचं, कोण देणार आपल्याला. देणारा विचार करणार. द्यायला पैसे हरकत नाही, पण परतफेड कशी होणार. त्यापेक्षा गोड बोलून नाही म्हणून सांगितलेलं बरं. शारदा अंतरीची शानी होती. तिने कोणापुढे हात पसरला नाही. आपली शेताची काळी 30 गुंठ्याची पट्टी धानवड देऊन 30,000 रुपये उभं करायचं ठरवलं. सुभाषचं ॲडमिशन घेणं महत्वाचं वाटलं. कारण त्याच्या शिक्षणाच्या आड यायचं नाही. वर्षाच्या 4 वर्षात उसाचं पीक येईल, लोक शिकेल, कोर्स ऊन पुरा होईल, घाणवट जमिनीन सोडून घेता येईल. आपल्याला काही खरेदी यायची आहे, मग गाई घेऊ आणि पुढच्या पुढं बघूया जसं घडल तसं. तिचा विचार पक्का झाला. तिचा माऊस भाऊ भीमराव काळे, त्यालाही बातमी कळली. कुठून तरी त्याच्या कानावर गेली. तो धावतच देव यावा तसा धावून आला. शारदानं आपली अडचण आपल्या माऊस भावाच्या कानावर मुद्दाम घातली नव्हती. त्याचं कारण बी तसंच होतं. शारदाची आई, ती बाळुत्यात असताना शारदा बाळुत्यात होती तवा वारली. देवाघरी गेली. तिच्या बापानं दुसरं लगीन केलं. मग मावशीनं तिला आपल्या घराला आणली, लहानाची मोठी केली आणि लगीन लावून दिलं. मावशी बिचारी बी आता देवाघरी गेली. या आबाळाखाली तिला मावशीचा आधार होता, तो बी सपला. आता एक आपला मावस भाऊ भीमराव, तो बी खात्या गावानीचा होता. कवा लागली सवरली तर मदत करण्याजोगा होता. पण तिने ठरवलं भावाकडे हात पसरायचा नाही. मावशीनं आपलं लगीन लावून दिलंय, जन्माचा उपकार केलाय आणि त्याला आणि कशाला त्रास द्यायचा. त्याची जाण तिला होती. पण खरी गोष्ट ही होती, तिच्या मावशीनं मरता समयाला आपल्या लेकाकडून म्हणजे भीमरावकडून वचन घेतलं होतं. ती म्हणाली होती, बाळा तुला पाठची बहीण नाही, शारदा तुझी मावस बन आहे, सक्की बन तिला मान, बिनाईचं लिकरू आहे, तिला काय कमी पडू देऊ नकस, तिला अंतर द्यायचं नाही. मला तसं वचन दे, देव तुला काही कमी पडू देणार नाही. आणि घडलंही तसंच. भीमरावनं आपल्या आईला वचन दिलं आणि म्हणाला, आई तुला मी वचन देतो,
शारदाला मी अंतर देणार नाही. ही गोष्ट शारदाला माहिती नव्हती, कारण माया लेकरांची वचनावचनी झाली होती. तिचा मावस भाऊ भीमराव काळे खात्या गावानेचा, जमीन जुमला होताच. त्याच्या गोट्यात 5-6 जर्सी गाया होत्या. मुक्त गोटा होता त्याचा. आणि त्याच्या दावणीला एक 50% जर्सी गाय होती. ती आता 7 महिन्याची गाभण होती. एका सकाळी भीमराव त्या 50% गाईला घेऊन टेम्पो दारातच घेऊन आला. गाय उतरून घेतली. पुढील सोप्यात 2 लोखंडी मेका मारल्या आणि मेकाला गाय बांधून बाहेर आला. शारदासह तिच्या मालकाला ने सुभासला आश्चर्याचा धक्काच बसला. चहा पाणी झाल्यावर तो आपल्या बहिणीला म्हणाला, ही गाय तुझी, चांगली सांभाळायची, पण एक मला वचन दे. कंच म्हणशील तर. अगं माझ्या दावणीला माप 100% जर्सी गाय आहेत, पण 50% गाय नाही. तुला दिलेल्या गायीची आई आता म्हातारी झाली आहे. आता ही गाय 7 महिन्याची गाभणी आहे. तिला जर कालवड झाली तर ती कालवड मातूर मला तू परत दे. माझ्या दावणीला ती राहून दे. बघ कसं, असं मला वाटतं या. दीन दादा, मी तुला वचन देतो. कालवड झाली तरी देतो, नाही पहिल्या येताला झाली आणि दुसऱ्या येताला झाली तरी देतो. केला शेवढा उपकार काही कमी केला नाहीस. बघ. तिने डोळ्याला पदर लावून त्याला शब्द दिला. बोलता बोलता भीमरावला ही कळलं की सुभासला डी फार्मला ऍडमिशन मिळालंय आणि तिच्याकडे पैसे नाहीत, म्हणून जमीन ती घाणवत ठेवणार आहे 30,000ला. मग मात्र तू तिला म्हटलं, अक्का आता कुठं स्कीमचं पाणी आलंय आणि तू जमीन घाणवत ठेवाय निघालीस? खुळी कक्षाने तू. मला सांगायचं होतंस, मी तुला जमीन घाणवट देऊन देणार नाही. बघ, मी देतो तुला 30,000 रुपये. नका दादा, लय उपकार होतो या. अरे द्या घ्यायला उशीर झाला तर माझं मन मला खाईल. तिची काळजी तू करू नकोस. तुला जसं जमल तसं आणि जमल तवा दे, पण जमीन गाडवत ठेवायची नाही. अगं अक्का, येळ पसंत सगळ्याच येतो. तुला काही वाटत नाही आहे. तुला तसं काही वाटत असेल तर तू उपकार समजू नकोस. बघ बघ. तशी ती भीमरावच्या गळ्यात पडली. आपल्या आशीर्वादाने तिने वाट मोकळी करून दिली. कड सावरत शारदा म्हणाली, दादा तुझं उपकार जलंभर पिटायचं नाहीत आमासनी. आणि गोकुळा शारदाच्या दावणीला आले, गोठ्यात आले. शारदाचा तिला लळा लागला. शारदानं तिला जीव लावला. पांढऱ्या शुभ्र रंगाची 50% जर्सी गाय म्हणून या गायीची जात ओळखली जायची. तिची कोचारी शिंग आकुड होती. फुडली 2 टोकं आतल्या बाजूला झुकली होती. काळभोर डोळं, लांबारोबार भरीव बांधा, पाठ रुंद, गजगच्या गजगा कास आणि कासोटा, लांब सडक आचळ, गोऱ्या रंगाची आचळ पानावली म्हणजे खुरपायच्या मुठी उडी होयाची. पांढऱ्या शिपटीचा काळा दाट केसांचा झुपकेदार गोंडा, खोबरीच्या वाट्यासारख्या रेखीव पायाच्या नक्या, लांब सडक सदाबावर कान, कानाला वरून पांढऱ्या बारीक केसांची लव आणि आतलं गोरपाना अंग. गोऱ्या पानावर आतल्या कानातल्या शिरा सुद्धा दिसत्याल्या. एवढं देखणं रूप. गोरीपान नागपुडी, आखीव रिकीव बांधा. रवत करताना तिचं पांढरं शुभ्र दात तर स्पष्ट दिसायचं. शारदाच्या नवऱ्यानं तिला सुताच्या पिळदार दोरीची मोरकी घातलेली.
गळ्यात काळ्या रंगाचा जाड सुताच्या दाव्याचा कंडा बांधलेला, त्या कंड्याला पितळीची घंटी बांधलेली, कंट्यालाच दृष्टी लागू नये म्हणून दृष्टचं काळं मणी बांधलेलं आणि काळी बाहुली बांधलेली. तिच्या कोचेरी 9-10 इंच लांब असणाऱ्या शिंगांना निळ्या रंगाचा वार्निश लावलेला, कणकेच्या लाट्यासारख्या असणाऱ्या तिच्या पाठीमागल्या पायाच्या पोटऱ्या चालताना वर खाली खाली वर व्हायच्या. बघणाऱ्याला तिच्या अंगाच्या मजबूत बांधेसूद रबरबीत कांतीचं कौतुक वाटायचं. माणसं मान वळवून माग बघून गोकुळीला बघत राहायची. तिच्या देखण्या रूपानं माणसांना भुरळ पडायची. दोन्ही अंगावर गोकुळा झुलत झुलत चालायची. तिची चाल बघणाऱ्याला मोहित करायची. शारदा तिची देखभाल पोटच्या मुलीसारखी करायची. सुग्रास असू दे, कपरी पेंड असू दे, गोळी खाद्य असू दे, गव्हाचा भुसा असू दे, गव्हाची कणिक असू दे, असा कसाचा खाना घालायचे. या कसदार खाण्यामुळं गोकुळीची तब्येत रबरबीत तयार झालेली. दर सोमवारी शारदा तिला सोमनीत पाण्यानं आंघोळ घालायची. शारदाच्या आईचं नाव गोकुळा होतं. बिचारी मरून देवाघरी गेली. आपल्या आईची आठवण म्हणूनच तिनं आपल्या आईचं नाव गोकुळा ठेवलं होतं. ते मुद्दामच ठेवलं होतं. शारदाला वाटायचं गोकुळीच्या रूपानं माझी आईच आली असेल दुसरा जन्म घेऊन माझ्या गोट्यात. एवढा जीव. जनावर सांभाळावं तर शारदानच. जाकलं गावात असं कोणाला तिची सर याची नाही. गावातील जाणती माणसं तोंड भरून तिचं कौतुक करायची. गोकुळा गाईनं सुद्धा शारदाला भरभरून दिलं. घरी दूध खायला ठेवून दोन्ही वेळचे मिळून 10 लिटर दूध आता डेअरीत घालत होते. 10 दिवसाच्या दुधाचं खाद्य वजा जाता शारदाला बऱ्यापैकी रुपये मिळत होतं. घर खर्चाला आणि सुभाच्या शिक्षणाला या पैशाचा उपयोग झाला. हे सगळं भीमरावने केलेलं. गोकुळा येऊन तिच्या गोट्यात आता 3.5 वर्ष झाली होती. या काळात तिची 2 येतं झाली होती. पहिल्या येळाला तिच्या नशिबानं पाडी झाली. थानतुटी पाडी झाल्यावर वचन दिल्याप्रमाणे शारदानं ती पाडी आपल्या मावस भावाच्या गोट्यात नेऊन बांधली. वचनाला नाही काळिंबा दिला आणि दुसऱ्या येताला मात्र पाडा झाला. खून झाल्यावर ती जरा निराश झाली. का असना? शेजारचा पांडू तात्या म्हटला, मी चांगलं सांभाळतो, मला देशील? असं म्हटल्यावर मनमोकळेपणानं बोलल्यावर शारदा नाही कशाला म्हणाल. 1 रुपया न घेता फुकट पांडू तात्याला तिनं खून देऊन टाकला. या 3.5 वर्षात शारदानं दुधाचं आणि उसाचं पैसे साठवलं होतं. पत संस्थेत ठेवलं होतं. 30,000 रुपयाची जोडणी झाल्या ते रुपये तिने घेतलं आणि आपल्या मावस भावाला नेऊन दिलं. वचनाला काळिंबा लावून दिला नाही. पैशाची परतफेड केली. त्या पैशाचा उपयोग झाला होता. सुभाष आता D.Pharmचा कोर्स चांगल्या मार्कानं पास झाला होता. तिच्या कष्टाला फळ आलं होतं. तिच्या साध्या भोळ्या गरीब मालकाचा तिला डोंगरा एवढा आधार होता. तो नुसता कुकवाचा धनी नव्हता, तर घराला घरपण देणारा भोळा सामदेव माणूस होता. आणि आता या महिन्याभरात जाकले गावात लंपी रोगाचा घाला पडला होता. उभा गाव काळजीनं ग्रासला होता. तशात लंपीची लागण ही संसर्गजन्य असल्यामुळे तिचा फैलाव जलद गतीने झाला होता. गावातल्या दुभत्या गायी आणि दावणीचे बैल या रोगाला बळी पडू लागली. तशात लंपीची लागण झालेल्या दुभत्या गायीचं दूध खाल्ल्यावर दूध खाणाऱ्या माणसासनी लंपी रोग होता अशी अफवा उठली. खोटं होतं, पण सांगून कुणाला पटायचं. माणसं नुसतीच कोरोनाच्या महामारीनं बेजार झाली होती. बघता बघता
होत्याचं नव्हतं या महामारीने केलं होतं. आता कुठं माणसं माणसात आली होती. या कोरोनाच्या साथीतनं थोडी फार सावरलेली. तोपर्यंत लंपीची साथ आली, ह्या रोगाची लागण आली. आज कोणाची गाय मेली, उद्या कोणाचा बैल मेला, तर अमक्या तमक्याच्या गायीला लागण झाली. सगळीकडे हीच चर्चा. जाकले गावात लसीकरण करून औषध उपचार करूनही 4-6 गायी लंपीच्या साथीला या रोगाने बळी पडल्या. या घटनेनं सारजाला हबकच बसली. आपल्या गोकुळेला लंपीची लागण झाली तर तिच्या काळजात चर व्हायचं. नुसत्या कल्पनेनं डोळं भरून यायचं. तिला धडकी भरायची. सारजानं गोकुळेला लंपी प्रतिबंधक लस टोचून घेतली. कसली महागडी औषध आणली. सुग्रासात घालून तिला खायला घातली. गोटा सच्च असायचाच. डासाचं औषध फवारलं. फिनेल तेल गोट्यात भिंतीकडला शिपडलं. गोणपटाच्या पोत्याचा आडोसा केला. लाईटचा लहान बल्ब काढला आणि मोठा बल्ब तिथं घातला, उजेड पडावा म्हणून. एवढी काळजी. गोट्यात परक्या माणसाचा वारा सुद्धा येता कामा नये याची दक्षता घेतली. एवढं सगळं करून होयाचं तेच झालं. लंपी रोगाची लागण येईल म्हणून सारजाच्या मनात सारखी पाल कुचकुचायची. भीतीनं तिच्या मनातली शंका जात नव्हती. रात्री अपरात्री ती उठायची, गोट्यात जायची, तिला मागून पुढून पाहून घ्यायची, तिला गोंजारायची, अंगाला कानाला हात लावून तिला ताप तर नाही ना याची चौकशी करायची. पुन्हा पाहून घ्यायची, तर तिची काळजी कमी व्हायची नाही. रात्र तिला झोप लागायची नाही. सारजा नुसती कुस बदलत राहायची. आणि शेवटी एवढं करून व्हायचं तेच झालं. शेवटी गोकळीला लंपीची लागण झालीच. त्या सकाळी ती गोट्यात गेली. गोकुळा उठून उभी राहिली होती. तिचं अंग थरथर कापत होतं. रवत थांबली होती. तिच्या तोंडातून लाळ गळत होती. सारजा पुढे जाऊन तिच्या अंगाला तिनं हात लावून बघितलं. तिला ताप भरला होता. ती तापानं फणफणत होती. सर्व शरीरावर लहान फुटकोळ्या, गांजण्या दिसत होत्या. तिनं मालकाला आणि सुभाषला गोट्यात बोलवलं. त्या दोघांनी येऊन पाहिलं. आये गोकुळीला लंपीची लागण झाली ग. सुभाष भरल्या गळ्यानं म्हणाला, जे नको होत तेच घडलं की ग. सारजाचा मालक काळीज पिळवटून म्हणाला, आता माझ्या कर्मा काय करू रे, कसं सुसू हे. आता माझ्या गोकुळीचं कसं वयाचं. थरथरत कापत सारजा खालीच बसली. तिच्या हातापायातलं वारं गेलं. गळा डोळं सांडू लागलं. त्यातून तिनं स्वतःला सावरलं आणि सुभाषला म्हणाली, बाळा जा पळ, डॉक्टरांनी बोलवून आण जा, नाहीतर फोन तरी कर संगात, डॉक्टर येतील. आणि हे बघ भीमराव मामाला फोन करून सांग अशानं असं झालंय म्हणून. ती डोळं पुशीत सांगत होती, रडू नको गप. गोकळीला आपल्या काही नाही व्हायचं. डॉक्टर येतील ग, बघतील, तू काळजी करू नकोस. तिचा मालक तिची समजूत घालत होता. तोपर्यंत बोलानं साऱ्या गल्लीतनं गावभर बातमी कळली. गोकळीला बघायला बायका माणसांची रेग लागली. गर्दीतली माणसं 10 जण 10 तोंडानं बोलत होती. कोणस म्हणायचं, म्हटलं असं व्हायला नको पाहिजे होतं. आता गाय उपजारी येत नाही. कोणस म्हणायचं, पोटच्या पोरासारखं बिचारीनं जपलं गायला. पुढचा कोणतं म्हणायचं, सारदाचं घर बसलं. आता पुन्हा कोणतर पुढचं बोलायचं.
आपण म्हणून काय उपयोग? देवच त्यांची परीक्षा घेतोय ना. बायका आणि जमलेली गडी माणसं धा तोंडानं बोलत होती. सगळी माणसं हबकून गेली होती. ज्याच्या धावणीला गाई बैल होती ती माणसं तर आतल्या आत विस्तव कोंडल्यासारखी जळत होती. आज नाही उद्या परवा कवा तरी आपल्या गोट्यात योग आला पडला तर. दुचागती झाली होती. शेजाबाजारच्या बायका आलेल्या सारजाची समजूत घालत होत्या. तिच्या डोळ्यातून अखंडपणे पाण्याच्या धारा लागल्या होत्या. ती भिंतीला पाठ लावून बसली होती. धाय मोकळून रडत होती. सकाळी लवकर गेलेला सुभाष 9-9:30 वाजता डॉक्टरना घेऊन आला. तशी माणसांची आणखीन गर्दी वाढली. माणसाने घर आणि अंगण भरलं. डॉक्टर गोठ्यात गेलं. गोकळीला तपासलं. 2 इंजेक्शने केली. सुग्रास म्हणून खायला घालायला काही गोळ्या दिल्या. डॉक्टरांना दुसऱ्या ठिकाणी औषध उपचार करण्यासाठी जायचं होतं म्हणून ते अंगणात आलं. तसं माणसाने त्यांना प्रश्नावर प्रश्न विचारून भंडावून सोडलं. ते आता कोणाला आणि काय काय सांगणार. शेवटी सारजा पुढवून म्हणाली, डॉक्टर साहेब, माझी गोकुळ ह्यातनं बरी होईल नव? होईल, बरी होईल नव? क्षणभर डॉक्टरना सारजाला काही सांगावं हेच कळलं. तरी मनात नसणारं शब्द त्यांच्या ओठावर आलं. प्राथमिक लक्षणं आहेत. 2 इंजेक्शनाचा डोस दिलाय. काही होणार नाही. 1-2 दिवसात सगळं ठीक होईल. डॉक्टर उसण्या मनानं म्हणाल. पण डॉक्टरनाही माहिती होतं. खरं तर त्यांना असं सांगणंच भाग होतं. जिथं उपचार करण्यासाठी डॉक्टर जात त्या ठिकाणी हेच लोकांना सांगत. असं खोटं सांगताना त्यांचंही मन कच खायचं, आतल्या आत तुकडं तोडायचं. कारण डॉक्टरना हे माहिती होतं लंपी हा रोग संसर्गजन्य आहे आणि ज्या जनावराला हा रोग झाला त्या जनावराच्या वजना एवढं जरी पैसे औषध पाण्याला घातलं, खर्च केलं, तरी आजपर्यंत एकही जनावर यातनं वाचलं नव्हतं. आणि समजा ह्यातनं एखादं जनावर प्रतिकारशक्ती असली म्हणून वाचलंच आणि औषध पाण्याचा उपयोग झालाच, तर वाचलेलं जनावर बिनकामाच, गाय असून नसल्यासारखी आणि बैल बिनकामाचा, नुसता हाडाचा सांगाडा. इतकी भयानक ही लंपीची साथ सगळीकडे वाऱ्यासारखी फोपावली होती. मग डॉक्टर तरी बिचारा काय सांगणार. तोही हातबलच ना. हळूहळू गर्दी पांगली. सगळी माणसांची पांगापांग झाल्यावर सारजा उठून गोट्यात गेली. गोकुळीच्या गळ्यात पडून धाय मोकळून रडू लागली. तिला आवर घालायचं बळ आता तिच्या मालकाच्यात आणि सुभाच्या हाती नव्हतं. तो दिवस आणि पुढची रात्र सारजानं रडून काढली. गोकुळानं वैरणीची काडी मोडली नाही का सुग्रासला आणि पाण्याला तोंड लावलं नाही. उलट तिची तब्येत ढासळली. सारजाच्या डोळ्याचं पाणी तुटत नव्हतं. तिचा मालक आणि सुभाष गर्भगळीत होऊन सारजाच्या जवळ बसून होतं. त्या तिघांनाही अन्न पाण्याची वासना सुद्धा आता झालेली नव्हती. 3ऱ्या दिवशी गोकुळीच्या अंगावरील फोड फुटलं. त्यातून पाणी वाहू लागलं. नाकातून डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या. ती धाडकन कोसळली. तोंड पसरून त्याचा घासायला लागली. वेदना सहन करू लागली. तिला श्वास घेताना त्रास होऊ लागला. तिचं नरड वाजू लागलं आणि पोटी फुगू लागलं. गोकुळे, काय झालं ग तुझं ये? म्हणून ती तिच्या अंगावर पडली. आता गोकुळ आपल्याला सोडून जाणार हे आता सारजानं ओळखलं. तिचं गुण आठवून ती रडू लागली. रडतच राहिली. दररोज डॉक्टर येत होतं. इंजेक्शन करून जात होतं. 3ऱ्या दिवशी डॉक्टर आलं
तसे ती डॉक्टरांना म्हणाली, डॉक्टर साहेब, आता माझ्या गोकुळीला इंजेक्शन करू नका. तिला नाही सोसायचं तिला. काकळूची आली ती, तिला इंजेक्शनाची कळ कशी सोसल हो. तिनं डोळं पुसलं आणि एकसारखी गोकुळीकडं पात रडतच राहिली. त्या दिवशी दुपारी तिचा मावस भाऊ भीमराव आला. त्याला बघून तर सारजाचा बांध फुटला. ती त्याच्या गळ्यात फोडून तिनं तिचं हंबरडा फोडला. धाय मोकलून रडायला लागली, दादा आता आपली गोकुळा जगत नाही बघ. ती रडत रडत म्हणत होती. सारजाच्या दुःखाचा कड सावरल्यावर भीमराव तिला म्हणाला, पहिली तू रडायची बंद हो, गप बस, बघू मी गोट्या जाऊन आधी बघतो, बघून तरी येतो, मग काही ठरव. असं म्हणून तो गोट्यात गेला. गोकुळीची केविलवाणी अवस्था बघून त्याच्या काळजात सर्र झालं. अंगावर जुमानून काटा आला, डोळ्यात पाणी आलं, डोळ्याच्या कडा पाणावल्या. त्यानं काय ओळखायचं ते ओळखलं. तो गोट्यातून जड पायानं बाहेर आला. त्याचा उतरलेला रणजित चेहरा पाहून सारजानं पुन्हा डोळ्याला पदर लावला. तिचं सांत्वन कसं करावं हेच भीमरावला कळना. तरी कड सावरत तो म्हणाला, अक्का रडू नका ग. अगं आपल्या हातात होतं तेवढं केलं आपण. आता देवाच्या मनात असेल तसं. याला इलाज नाही बघ. असं देवानं माझ्याशी का वाईट करावं. तिला न्यायची होती, देवानं तिला न्यायची होती तर माझ्या दारात आणून बांधायची देवानं बुद्धी तुला का दिली नसती तर बरं झालं असतं. एवढा जीव तरी तिला लावला नसता. अक्का आता मागलं वाचत बसू नकस, गप्प घुटकून घे. त्या पोराकडे दाजीकडे बघ कशी घुटकून बसल्यात ती. अंगणात सुभाष आणि तिचा मालक खाली मान घालून डोळं पुसत होती. मग तर तिला जास्तच रडू आलं. तसा भीमराव पुढे झाला. सारजाला मिठीत घेतलं. भरल्या मनानं म्हणाला, अक्का मनाला आवर घाल. मी तुझा भाव आहे ना, जित्ताय अजून. गोकुळीची तू दिलेली कालवड आता गाबणी आहे माझ्या दावणीला. लंपीची लागण सपू दे. ती कालवड तुझ्या गोट्यात आणून बांधतो. खरं तो अवघड वाटून घेऊ नकस. तो तिला आधार देत म्हणाला. आणि भरल्या मनानं ओघळत्या अश्रूनं सारजा आपल्या भावाला म्हणत होती, दादा तू गोकुळीची लेक माझ्या गोट्यात आणून बांधशील रे. नाही असं नाही. खरं माझी गोकुळा गोट्यात नसल. तिला कुठं हुडकू रे, सांग की तिला कुठं हुडकू. आणि तिनं पुन्हा त्याच्या गळ्यात मिठी मारली. तसा भीमराव निशब्द झाला. मरण कळा सोसत उभ्या असणाऱ्या गोकुळीकडे भरल्या आसवानी पाहतच राहिला. धन्यवाद.